ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात घोटी इगतपुरी क्षेत्रात दमदार पाऊस सुरूच असल्याने गोदावरी नदीत नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून काल दुपारी 65,000 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले। दरम्यान सायंकाळी उशिराने 1 लाख क्युसेक पर्यंत पाणी वाढण्याचा अंदाज असून गोदावरीला पूर येण्याची शक्यता वर्तवली जात होती। तसेच भंडारदरा व मुळा धरण पाणलोटातही दमदार पाऊस सुरूच असल्याने भंडारदरा धरण आज ओव्हरफ्लो झाले, तर मुळाही 60% भरण्याच्या मार्गावर आहे। भंडारदरा पाणलोट क्षेत्रातही रतनवाडी, घाटघर, पांजरे येथे पावसाचे तांडव सुरूच असून भंडारदरा जलाशयात तीव्र गतीने पाण्याची आवक होत आहे। पावसाने अधिक जोर धरल्याने आज भंडारदरा तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जाहीर करण्यात आले। याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया जलसंपदा विभाग संगमनेरचे इंजिनियर हरिश्चंद्र चकोर यांच्याकडून। सर नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। सर, भंडारदरा धरण भरल्याची आनंदाची बातमी येत आहे, भंडारदरा धरण भरले आहे का? नमस्कार, प्रथमतः मी एटीव्हीचं याबाबत आपण माहिती विचारली आहे आणि एक लोकाभिमुख प्रश्न विचारला, याबद्दल आपले धन्यवाद। भंडारदरा धरण टेक्निकली जवळपास भरलेलं आहे आणि 10,000 सकाळी 10,300 त्याची कंटेंट्स होते, साठा होता, पाणी साठा 10,300 MCFT हा पाणी साठा होता आणि संध्याकाळी काल रात्री 3,500 क्युसेक डिस्चार्ज भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेला होता। परंतु पाण्याचा येवा आणि सर्व ईड याचा अभ्यास करता सध्या 2200 पर्यंत पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि दुपारपर्यंत साधारणतः 10,500 टेक्निकली धरण भरलं असं डिक्लेअर केलं जातं। त्यानुसार तो साठा झाल्यानंतर त्या लेवलला पाणी आल्यानंतरच रीतसरपणे त्याचं डिक्लेरेशन केलं जातं। अजून तसं काही डिक्लेरेशन गेलेले नाही, संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे। बोला सर, सध्या धरण क्षेत्रात पावसाची परिस्थिती काय आहे? सध्या पाऊस कालच्या सकाळी आलेल्या पर्जन्यमानाचे किंवा रेनफॉलचे जे डाटा उपलब्ध झाला त्याच्यावरून अजूनही पाणलोट क्षेत्रामध्ये किमान 5 ते 7 इंच 8 इंचापर्यंत पाऊस सुरू आहे आणि अशी जर पाण्याची आवक राहिली तर निश्चितपणे चांगल्यापैकी धरण ओव्हरफ्लो होऊन भंडारदरा धरणातून 5-1 हजारापर्यंत डिस्चार्ज आपण सोडू शकतो, अशी परिस्थिती आहे। पाऊस चांगला अजून चालूच आहे। भंडारदरा धरणातून पाणी सोडल्यावर ते कुठे जाते? भंडारदरा धरणातून सोडलेलं पाणी प्रवाह नदीमधून साधारणतः 17-18 किलोमीटर अंतरावर निळवंडेत आपण धरण बांधले आहे, ज्याची कॅपॅसिटी क्षमता 8.35 TMC आहे। त्या धरणामध्ये ते पाणी साठवलं जातं आणि त्या धरणाची पूर्ण क्षमतेने जेव्हा ते धरण भरलं जाईल त्यावेळेला त्या निळवंडे धरणामधून पुन्हा प्रवरा नदीमध्ये डिस्चार्ज सोडण्यात येईल, अशी परिस्थिती आहे आणि सध्या 5.5 TMC निळवंडे धरणाचा पाणी साठा झालेला आहे। सर, मुळा धरणाची सध्याची परिस्थिती जी आहे ती काय आहे? मुळा धरणात सुद्धा TMC पाणी आलेलं आहे आणि कोथरूडला चांगल्यापैकी 10 ते 12,000 क्युसेक डिस्चार्ज मुळा नदीमध्ये इनकमिंग आहे आणि त्या परिसरामध्ये पाणलोट क्षेत्रात, मुळाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील चांगल्यापैकी पाऊस पडतोय आणि त्यामुळे अशा प्रकारचा सातत्याने यावा राहिल्यास मुळा धरण सुद्धा लवकरच भरण्याची शक्यता नाकारता येत नाही। सर, आतापर्यंतचा इतिहास आहे, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भंडारदरा धरण भरते, यावेळेस जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच धरण भरले आहे, काय सांगताल याविषयी? त्याचा धरण सुदैवाने गेल्या 15 वर्षाच्या इतिहास रेकॉर्डनुसार प्रथमतः 21 जुलैच्या अगोदर या ठिकाणी धरण भरलेलं आहे। आपलं साधारणतः ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये धरण भरण्याची परंपरा राहिली आहे, परंतु किमान 13-14 दिवस या ठिकाणी भंडारदरा धरण पूर्णपणे भरतंय। निश्चितच खालील नदीच्या धरणाच्या खालच्या बाजूस जी गावं किंवा नदी पात्र आहे किंवा जायकवाडीपर्यंत आपली प्रवरा नदी जाते तिथपर्यंतच्या गावांना जेव्हा पाणी सोडले जाईल त्याचा निश्चितपणे चांगला फायदा होतो आणि वॉटर लेवल नदीकाठच्या गावांची जमिनीची निश्चितपणे वाढून शेतकऱ्यांना सिंचनासाठी किमान पिण्यासाठी तरी त्याचा उपयोग होऊ शकतो। सर, जायकवाडी धरणाला याचा कसा फायदा होईल? सध्या जायकवाडीमध्ये जवळपास 50% पाणी साठा एकूण झालेला आहे आणि हे पाणी जेव्हा तिथपर्यंत पोहोचेल आणि तो साठा वाढत जाईल आणि पर्यायानं जे काही आपल्याला रब्बीच्या साधारणतः सुरुवातीला पाणी सोडायची जी काही माग सोडावं लागलेली आहे आणि आज जायकवाडी धरणाची जी काही पाण्याची जी आता सध्या जे साठलेलं पाणी आहे, पाणी साठा बघता
असंच जर गोदावरी मधून पूर पाणी येत राहिलं तर चालू पावसाळ्यामध्ये सुद्धा चांगल्यापैकी जायकवाडी धरण पाणी साठा चांगल्यापैकी होऊ शकतो आणि चांगला जेव्हा पाणी साठा होईल तर त्यामुळे आपल्या या बाकीच्या धरणांमधून मग ते प्रवरा खोऱ्यातून असून मुळा खोऱ्यातून असू किंवा गोदावरी खोऱ्यातून धरणांमधून पाणी सोडण्याची आवश्यकता भासणार नाही. ते सर्वस्वी निसर्गावर म्हणजे पावसावर अवलंबून आहे. यापुढे अजून 2 महिने पावसाळा बाकी आहे. तो पाऊस अशाच स्थितीत पडत राहिला तर निश्चितपणे आपल्या प्रवरा किंवा मुळा नदी धरणं ओव्हरफ्लो होऊन जायकवाडीमध्ये पाणी जाईल आणि गोदावरी समूहातून सुद्धा चांगलं पाणी जाऊन उत्तम प्रकारे साठा होऊ शकतो आणि जेणेकरून आपल्याला वरचं पाणी सोडावं लागणार नाही अशी आपण आशा करूया आणि पर्जन्यमान असंच राहील अशी आपण निसर्गाकडे विनंती करू. सर, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. हे होते इंजिनियर हरिश्चंद्र चकोर. सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे. जिल्ह्याला वरदान ठरलेल्या दोन्हीही धरणात मोठा पाणीसाठा जमा झाला आहे. भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले असून मुळा धरण देखील 60% भरले आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास मुळा धरणही लवकरच भरेल.